त्यामुळे विष्णू ठरवतात की मी सुद्धा आता तपस्या करेन. तो तेव्हा ते क्षीरसागरातून ते हिमालयात येतात आणि वरती नर आणि नारायण पर्वत आहेत. तिथे ते तपश्चर्या करायला लागतात आणि ती जागा आज बद्रीनाथ आहे. बद्रीनाथ क्षेत्राचं म्हणजे नेमकं काय महात्म्य सांगू शकतो? तो दिवा लावला की तसाच्या तसा 6 महिने राहतो किंवा कोणीतरी देवता त्याचं बाहेर रक्षण करतात, हे नेमकं काय आहे? म्हणजे बद्रीनाथ स्थानी झुरळांना नैवेद्य ठेवतात. त्याची गोष्ट अशी आहे की गाव सुद्धा साधं सुद्धा नाहीये. तिथे पांडवांचा जन्म झाला. अच्छा. पांडू राजा जे होते त्यांना शाप मिळाला होता. तो शाप सुद्धा याच गावी मिळाला होता. त्या शतकामध्ये 8व्या 9व्या शतकामध्ये तिथे शिळा स्थापन केली आहे. हजारो वर्षानंतर नर आणि नारायण पर्वत एकरूप होतील आणि भविष्य बद्रीनाथचं दर्शन सुरू होईल बापरे. असं शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे आणि ते स्थापन केलेली आहे शिळा. आणि ते जवळ यायला सुरुवात झाली आहे. सुरुवात झालेली आहे. अच्छा. इकडे जवळ यायला सुरुवात झाली आहे आणि इकडे भविष्य बद्रीनाथांची शिळा विष्णू रूपात अवतरण घ्यायला लागली आपोआप. ओ, म्हणून बद्रीचे नाथ म्हणून ते बद्रीनाथ. नमस्कार, मी अनुष्का. आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर श्रावण स्पेशल एपिसोड आपण करत आहोत आणि यामधला आजचा खास एपिसोड आहे सप्तबद्री आणि पंचप्रयाग या विषयावरती. तर वेगवेगळे जे 4 धाम आहेत त्यापैकीच एक बद्रीनाथ धाम आहे आणि याविषयी आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रवासाविषयी आज हिमालयन सफर आपण घडवणार आहोत या पॉडकास्टच्या माध्यमातून. तर आजचे स्पेशल गेस्ट आहेत अभिजित पानसे. नमस्कार अभिजित. तुमचं पुन्हा एकदा अनुस्मी चॅनलच्या या एपिसोडमध्ये खूप मनापासून स्वागत. खूप सारे प्रश्न आहेत माझ्या मनात बद्रीनाथ या विषयावरती आणि एकूणातच तुम्ही जे बद्री मला एक्सप्लेन केलं त्याच्याबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे. तर सुरुवात करूया. नक्कीच. तर मला सांगा पहिल्यांदी की बद्रीनाथ हे धाम आहे म्हणजे साधारणतः उंचावरती हिमालयामध्ये आहे. तर हे सगळे देव हिमालयात उंचावरतीच का असतात आणि उंचावरती जनरली शंकर भगवान असतात, तर विष्णू तिथे कसे काय पोहोचले? म्हणजे महादेव आपले जनरली उंचावर असतात हिमालयात किंवा कोणत्या डोंगरावरती. बरोबर. पण विष्णूचं मंदिर आपल्याला कधी उंचावर मिळत नाही. ते खाली असतं समुद्र सपाटीवरती आणि ते विष्णू पोज मध्ये असतात मोस्टली भगवानाच्या स्वरूपात. वर मात्र ते ध्यान करतात, ते तपस्या करतात, तपश्चर्या करतात. ओके. त्याची कथा अशी सांगितली जाते की पार्वती नेहमी म्हणते लक्ष्मीला की माझा नवरा नेहमी ध्यानमग्न असतो, तपश्चर्या करतो, पण तुझा नवरा कधीही तपश्चर्या करत नाही, कुठलीच तपस्या करत नाही. तर लक्ष्मी म्हणते विष्णूंना की महादेव जितके तप करतायत, तपसाधना करतायत, तुम्ही का काहीच करत नाही. त्यामुळे विष्णू ठरवतात की मी सुद्धा आता तपस्या करेन. तर तेव्हा ते क्षीरसागरातून ते हिमालयात येतात आणि वरती नर आणि नारायण पर्वत आहेत. नारायण पर्वत आणि नर पर्वत. नारायण पर्वताच्या पायथ्याशी बद्रीनाथ आहे. तिथे ते तपश्चर्या करायला लागतात आणि ती जागा आज बद्रीनाथ आहे. पण हे नाव जरा वेगळं वाटतं ना, बद्रीनाथ. तर याच्या मागे पण काही कथा आहेत, आपल्या प्रेक्षकांना सांगशील? विष्णू हिमालयात येत आहे आणि तिथे ते साधना सुरू करतात. बर्फ, थंडी, वारा हे सगळं तिथे प्रचंड प्रचंड त्यांना त्रास होत असतो जरी ते ध्यानात असले तरीही. पण महालक्ष्मी मातेला दिसतं की यांना इतका त्रास होतोय, कडक थंडी आहे हिमालयातली, 12ही महिने बर्फ पडतोय. तर तेव्हा त्या बद्री म्हणजे बोरीचं झाड च्या रूपात तिथे येतात आणि विशाल असं मोठं बोरीचं झाड किंवा असं वन तिथे तयार होतं. म्हणजे आपण जी नॉर्मल बोरं खातो ती तेच. ओके. बोर हिमालयात बोराचं झाड हे उष्ण झाडांपैकी एक आहे. तिथे थंड सगळं वातावरण. सो तिथे म्हणून ते बोरीच्या झाडामध्ये महालक्ष्मी रूप घेते आणि त्यांना संरक्षण देते थंडीपासनं, वाऱ्यापासनं, पावसापासनं. म्हणजे त्यांची साधना सुरू राहील, तपश्चर्या सुरू राहील यासाठी. आणि बोराला संस्कृतमध्ये म्हणतात बद्री, म्हणून बद्रीचे नाथ म्हणून ते बद्रीनाथ. हो, इतकी सुंदर कथा आहे. खूपच छान. आणि आता जनरली असं होतं ना की आपण रील बघतो, सगळी मंडळी केदारनाथला जातात, पण बद्रीनाथाचं एक वेगळं स्थान आहे. मग बद्रीनाथाला तेवढं ग्लॅमर नाही मिळालं, तर काय सांगशील याबद्दल? तुम्ही ग्लॅमर अगदी योग्य शब्द यूज केलाय. 2018ला केदारनाथ मूवी रिलीज झाली. त्याच्यानंतर केदारनाथ सगळं वाढलं. ओके. सोशल मीडिया प्रचंड वाढला. 16 मध्ये जिओ सुरू झालं. त्यामुळे केदारनाथ मूवी नंतर प्रचंड
सो मी नेहमी म्हणतो की 2018च्या आधी जे लोक खरे बद्रीनाथ केदारनाथ जाऊन आले आहेत ना, ते खरे भक्तिभावाने गेले आहेत आणि त्यानंतरचे सर्व इन्फ्लुएन्स्ड आहेत. नाही ऍक्च्युअली मला पण रील बघूनच इच्छा झाली की एकदा तरी ते बरोबर पण केदारनाथचं ते मंदिर बघितलं गेलं पाहिजे. तिथलं ते सगळं नाही का वातावरण इतकं छान दाखवलं जातं त्या रील मधनं, तर असं वाटतं की आपण जावं. पण अर्थात तुम्ही म्हणताय तसं की त्याची सात्विकता कुठे कमी नाही झाली पाहिजे. खूप गर्दी वाढते. इतकी गर्दी पूर्वी नसायची. जे म्हणजे माझे नातेवाईक काही लोक गेल्यात ओळखीचे, ते 2010, 5, 6 साली गेलेत आणि तेव्हा फक्त धार्मिक भक्तिभावानेच जायचे लोक. आणि मुळात केदारनाथ बद्रीनाथला जाताना लोक आपलं श्राद्ध उरकून घ्यायचे जिवंतपणी, कारण परत येतीलच अशी म्हणजे शाश्वती नसायची. तसंच लेहचा 2009ला 3 इडियट्स मूवी रिलीज झाला. त्याच्या क्लायमॅक्स सीनमुळे आज लेहचं टुरिझम वाढलं 9 नंतर 2000. बरोबर. त्यापूर्वी खरं तर खूप कमी लोकांना माहिती आहे मणिरत्नम पँगॉंग लेकमुळे लेह कळलं लोकांना, तो तलाव कळला. पण ऍक्च्युली मणिरत्नमने दिलसेमध्ये पहिल्यांदा लेह दाखवलं होतं आणि फार इंटेन्स लेह दाखवलाय. तर हा ग्लॅमर होतो की केदारनाथला ग्लॅमर मिळाला मूवीमुळे. केदारनाथची शक्ती ऊर्जा ती आहे, याचा अर्थ असा नाही की ती तिथे नाहीये. भीमशिला तिथे आली होती 2013च्या प्रलयात. सो ऊर्जा आहे केदारनाथांची तिथे, कारण 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे ते शेवटी. नक्कीच. म्हणजे ऑब्व्हियसली केदारनाथला प्रचंड ऊर्जा वाईब्स जाणवतात, प्रश्नच नाही. पण आता आपल्याला बद्रीनाथकडे आपण पुन्हा एकदा वळूयात. तर आता या बद्रीनाथ क्षेत्राचं म्हणजे नेमकं काय महात्म्य सांगू शकतो? एक म्हण आहे मराठीत जी मी लहानपणा असं ऐकत आलोय, जो जाय बद्री तो कधी नाहीये उदरी. ओके. पुनर्जन्म नाही, मोक्ष मिळेल. जो ये उदरी तो कधी न होय दरिद्री, असं त्याचं महात्म्य सांगितलंय. म्हणजे 4 वेळा जो बद्रीनाथ करतो तो कधीही एकतर उदरी येतच नाही, जन्म मरणाच्या त्याला साखळीतनं त्याला मुक्तता मिळते, मुक्ती मिळते. आणि जर तो आलाच तर त्याचा तो दरिद्री जन्म घेत नाही, तो कायम एक सधन असतो असं म्हणतात. आता ते 4 वेळा का, याचं लॉजिकल कारण मे बी असं असू शकतं की विष्णूंना 4 प्रदक्षिणा घालतात कुठे, आणि 4 धामांपैकी ते 4 धाम आहे, कदाचित असं असेल. पण बद्रीनाथांचा हा इतकं त्याचा महिमा आहे. बद्रीनाथचं प्रचंड महत्व आहे. तिथे अक्षरशः स्वर्गाकडे जाणारा रस्ता तिथून जातो, जे स्वर्गारोहिणी 5 पांडव तिथूनच गेलेत. शंकराचार्यांनी तिथेच मूर्ती स्थापित केली. म्हणजे आता केदारनाथला जाऊन तुम्ही भगवान शंकरांचं दर्शन घेताय आणि बद्रीनाथला जाऊन तुम्ही विष्णूंचं दर्शन घेताय. म्हणजे केदारनाथ इज इक्वल टू शिव, बद्रीनाथ इज इक्वल टू विष्णू, बरोबर? असंच मलाही वाटायचं. म्हणजे असं आहे खरं तर आता की केदारनाथ शिवाची जागा, बद्रीनाथ विष्णूंची जागा. पण 2010-11 साली मी नवनाथ कथासार वाचलं होतं. त्यात सतत बद्रीवनाचं वर्णन केलंय. बद्रीवन. पण बद्रीवन हे शिवाचं स्थान सांगितलंय नवनाथ कथासारात. जेव्हा मी पहिल्यांदा वाचलं तेव्हा मला वाटलं की चूक आहे का यामध्ये, आणि खरोखर मला असं वाटलं होतं की शिवाचं स्थान म्हणजे केदारनाथ, बद्रीनाथ म्हणजे विष्णू. इथे शिवाचं स्थान सांगते बद्रीनाथ. जेव्हा दत्तगुरू मच्छिंद्रनाथांना बद्रीवनात नेतात आणि महादेवांना सांगतात की तू याच्याकडे लक्ष ठेव, साधना नीट करून घे, म्हणजे महादेवाचं स्थान सांगितलं तिथे सतत. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालंधरनाथ यांची सर्व जी तपश्चर्या झाली आहे नाथ संप्रदायातली सुरुवातीला, ती बद्रीवनात झाली आहे आणि ती शिवाच्या अखत्यारीत झाली आहे, देखरेखीखाली झाली आहे. मला तोवर वाटलं काहीतरी चुकतं इथे. पण नंतर ती गोष्ट कळली की जी आपण सुरुवातीला बोललो की महालक्ष्मीनी सांगितली की तुम्ही साधना करा. मूळ जागा ही शंकराची होती, केदारेश्वराची होती, केदारनाथांची होती बद्रीनाथ. ही जी जागा आहे नरनारायण पर्वत. एक ट्रिक खेळतात, त्यांना ही जागा आवडली असते पहिल्यापासूनच बघितल्यावरती. ते म्हणतात ते लहान बाळाचं एक रूप घेतात आणि मग ते हट्ट करतात पार्वती मातेला की मला इथेच राहायचं आहे. शंकरांना माहित असतं ही काय सगळं आहे, यांचा खेळ लीला आहे, आणि मग ती जागा ते बळावतात एक प्रकारे. म्हणजे ती असं म्हणा की भाड्याने घेतली आहे ती जागा शंकराकडून. सो मूळ जागा केदारनाथ आहे, केदारेश्वरची जागा आहे म्हणजे बद्रीनाथ. केदारनाथ जे महादेव मग केदारनाथला जातात. पण अजूनही केदारेश्वर ही आदी केदारेश्वर ही मंदिर आहे बद्रीनाथला. सो त्याचं दर्शन केलंच पाहिजे, आणि बरेच लोक त्याचं दर्शन करत नाही कारण ते मंदिर थोडं मागे आहे. पण आदी केदारेश्वर म्हणजे मूळ महादेवाचं स्थान तिथलं, मग तिथे विष्णू आलेत. अच्छा. सो अशी ही गोष्ट आहे. मग आता म्हणजे जेव्हा तुम्हाला बद्रीनाथाचं दर्शन घ्यायचं असतं त्यावेळेस मग लोकांनी काय त्याच्यात काय गेलं पाहिजे, म्हणजे दर्शन घ्यायचंय म्हणजे काय पावित्र्य पाळलं गेलं पाहिजे, काय सांगशील? सर्वात पहिले तर आपण तिथे तप्त कुंडला स्नान करायचं असतं, ते खूप महत्वाचं आहे. तिथे सल्फरयुक्त ते उष्ण पाण्याचा तिथे कुंड आहे आणि अप्रतिम वाटतं.
किती थकवा आला असेल तो निघून जातो. म्हणजे गौरीकुंड केदारनाथला आहे तसंच इथे हे आहे. गौरीकुंड थोडंसं अस्वच्छ होतं आजकाल, पण हे कुंड मात्र स्वच्छ असतं आणि गरम पाणी असतं आणि नैसर्गिक- नैसर्गिकरित्या पूर्ण गरम पाणी. अच्छा. आणि ते स्नान करायचं आणि मग वरती दर्शन घ्यायचं बद्रीनाथांचं. तिथे महालक्ष्मी स्थान पण आहे. म्हणजे ते बद्री वृक्ष वगैरे सगळं तिथे तुम्हाला बघायला बद्री वृक्ष आता नाही राहिला, तो हजारो वर्षांपूर्वीची ती गोष्ट आहे. पण महात्म्य असं आहे की ते पहिल्यांदा तप्त कुंडात स्नान करायचं. नारद कुंड पण तिथेच आहे. अलकनंदा नदी आहे. अलकनंदा नदीच्या काठी पण कोणी स्नान करतात, पण त्याचं महत्व नाहीये. महत्व आहे तप्त कुंडाचं. मग वरती दर्शन घ्यायचं बद्रीनाथांचं, मग महालक्ष्मीचं, मग प्रदक्षिणा घालायची आणि मग आपलं हे कम्प्लीट बद्रीनाथ दर्शन तिथे होतं. ओके. आणि हे आपण म्हणतो की 4 जे धाम आहेत त्यापैकी एक महत्वाचं धाम म्हणून बद्रीनाथाला आपण मानतो. बरोबर आहे. तर असं म्हटलं जातं, म्हणजे आता मी असं ऐकलंय, तू सांग आता, की जशी केदारनाथची कपाटं बंद होतात तसंच बद्रीनाथाचं पण कपाट बंद होतं किंवा ते काही काळच खुलं असतं का? लोकांनी दर्शन कधी घ्यायचं? भाऊबीजेनंतर दिवाळी झाली की मग बद्रीनाथचं कपाट बंद होतात. तर तेव्हा तिथे दिवा लावतात ते. हा, म्हणजे मी ऐकलंय की तो दिवा लावला की तसाच्या तसा 6 महिने राहतो किंवा कोणीतरी देवता त्याचं बाहेर रक्षण करतात. हे नेमकं काय आहे? म्हणजे असं म्हणतात की आधी 6 महिने आपण मनुष्य पूजा करतात बद्रीनाथांची आणि पुढचे 6 महिने देव करतात जेव्हा बर्फ पडतो तिथे. लॉजिकली असं कारण आहे. म्हणजे मला पूर्वी हा विश्वास नव्हता, पण तिथले जे रावल लोक आहेत, जे केरळचे लोक असतात, पूजा करतात, ते 40-40 वर्ष ज्यांनी तिथे पूजा केली आहे ते म्हणतात की आम्ही जेव्हा दरवाजा उघडतो तेव्हा दिवा असतो. पण त्यामागे लॉजिकल कारण असं की त्याची वात प्रचंड मोठी असते आणि काहीतरी स्पेशल व्यक्ती आहेत जे ती वात तयार करतात. प्रचंड तूप त्यामध्ये त्यांनी तिथे हे केलं असतं. पण 6 महिने पुरेल? 6 महिने पुरेल इतकं तिथले लोक म्हणतात की दिसतो. नाईस. म्हणजे काहीतरी तत्व तर नक्कीच आहे. एक आणखी याच्यावर मला क्लिक झालं की मंदिर बंद करण्यापूर्वी पूर्ण तिथे तूप लावतात. केरळच्या जी पूजा होतं ना केरळी भागात, तिथे विष्णूला तसे तूप लावतातच. तर इथे सुद्धा बद्रीनाथांना तूप पूर्ण चोळतात. इथे बद्रीनाथांना सगळीकडे तूप चोळतात ते आणि सगळीकडे तुपाचा थर असतो अंगावरती आणि मग कपाट बंद होतं. बाहेर सुद्धा तूप सगळीकडे लावलं असतं. जेव्हा ते 6 महिन्यानंतर येतात मंदिर सुरू व्हायच्या आधी, तर बाहेरचं तूप कडक झालं असं थंडीमुळे. बर्फ असतो, प्रचंड थंडी असते. जेव्हा ते आतमध्ये जातात विष्णूंच्या, ते तूप अगदी मुलायम असं सॉफ्ट असतं. का? कारण ती जिवंत मूर्ती आहे असे म्हणतात. कारण ती तपस्या करताय, तपश्चर्यातनं उष्णता निर्माण होते आहे, त्यामुळे ते तूप पूर्ण विरघळत नाहीये, पण ते हलकंसं सॉफ्ट होत आहे. बाहेरचा कडक आहे, सगळीकडे असं कडक झालंय तूप. अर्थातच एवढा बर्फ आहे म्हणल्यानंतर साहजिक ते फ्रोझन होऊ एक्झॅक्टली. आणि इथलं अंगावरचं तूप मात्र सॉफ्ट असतं, कारण की आतमध्ये ते सतत तपश्चर्या करताय असं म्हणतात. आणि त्या तपश्चर्याचं तेज जे फळ आहे ते आपल्या सगळ्या ते विश्वाला देतात अशी श्रद्धा आहे बद्रीनाथांची. बापरे, खूपच ऐकूनही असे शहारे येतात. मंडळी, तुम्हाला माहिती होती काही बद्रीनाथाची गोष्ट? माहिती असेल तर तुम्ही पण कमेंट करून सांगा, तुम्हाला काही अनुभव आले असतील तर. आणखी एक तिथे विशेष आहे. बद्रीनाथ स्थानी झुरळांना नैवेद्य ठेवतात. अच्छा. त्याची गोष्ट अशी आहे की म्हणजे नैवेद्य जेव्हा दुपारचा नैवेद्य असतो विष्णूंना, बद्रीनाथांना जेव्हा दाखवतात, त्यापूर्वी झुरळांना अन्न टाकतात. शिजवलेला भात, गूळ. जेव्हा 8व्या शतकात की कुठल्या तरी शतकामध्ये शंकराचार्य आलेत केरळवरनं, त्यांनी नारद कुंडातून मूर्ती बाहेर काढली. बद्रीनाथांची जी आता मूर्ती आहे ती मूर्ती त्यांनी तिथे स्थापित केली. ती जिथे स्थापित केली ते खाली झुरळ होते भरपूर. ते झुरळ त्यांचे संवाद साधतात. ते म्हणतात की आमची ही कॉलनी आहे, आमच्या भागात हे तुम्ही मूर्ती ठेवली आहे, आम्हाला डिस्टर्ब केलं, आमची जागा गेली आहे. तेव्हा शंकराचार्य म्हणतात की कोणाचाही नकारात्मकता घ्यायचं नाही आपल्याला. इथून 4 धामपैकी एक धाम आहे हे. तर पहिलं नैवेद्य दाखवण्यापूर्वी गाय, कावळा आणि झुरळ यांना नैवेद्य ठेवतात. सो तेव्हापासून ती ही एक प्रथा सुरू आहे, अजूनही सुरू आहे. बापरे. सो खूप महत्व आहे बद्रीनाथांचं. आणि जे म्हटलं की जन्म मृत्यूचा फेऱ्यातनं सुटवणारी काढणारी ती देवता आहे बद्रीनाथ. खूपच छान वाटलं हे ऐकून. म्हणजे नव्याने मला या गोष्टी कळाल्या. बद्रीनाथांना जो नैवेद्य दाखवतो आपण घरून नेतो ना, तो चण्याचा, चणे गुळ, विशेषतः चणे, भाजलेले चण्यांचा. म्हणजे फुटाणे म्हणू शकतो. फुटाणे आणि गुळाचा नैवेद्य आपण इथनं न्यायचा. ओके. आणि तिथे त्यांना अर्पण करायचा. सो बद्रीनाथ आणि त्याच्या ओघाने उल्लेख होतो माणा गावचा.
तर हे माणा गाव काय आहे म्हणजे नेमकं? माणा गाव हे अत्यंत सुंदर टुमदार गाव आहे. ओके. म्हणजे मिनी तिबेट असं म्हणता येईल. मिनिएचर त्याचं. जवळ हे जवळ एकदम अगदी जवळ. 3 ते 5 किलोमीटरच्या आत आहे. ओके. माणा गावला याची डोळ्यात सरस्वती नदी दिसते आपल्याला, जी कुठेही दिसत नाही. गुप्त असते ना, गुप्त खरं असते ती. सरस्वती हां. नदी, तिथे दिसते डोळ्यांनी. प्रचंड सुंदर प्रवाह आहे, जोरात प्रवाह आहे. खडकातून कुठून येतो कळतच नाही. तो आतमध्ये जातो आणि पुढे अलकनंदेमध्ये तो मिळतो, म्हणजे संगम होतो अलकनंदासोबत. आणि त्याला केशव प्रयाग हे नाव दिलंय, जे टेक्निकली नाव नाहीये, शास्त्रोक्त नाव नाहीये, लोकांनी दिलंय. त्याला केशव प्रयाग म्हणतात. हे इतकं सुंदर टुमदार गाव आहे की रंगबिरंगी गाव आहे. पूर्ण गावाच्या भिंतींवरती, घरांच्या भिंतींवरती महाभारताची चित्र काढली आहेत. अच्छा. शेवटचा जो प्रवास आहे पांडवांचा तो तिथे आहे, रेखाटलेला आहे. आणि रंगबिरंगी गाव, टुमदार सुंदर गाव. तिबेटियन महिला असतात, मुली असतात, माणसं असतात. ते सतत बाहेर, घराच्या बाहेर ऊन खात विणकाम करत असतात. लोकरीचं स्वेटर तयार करतात, ते आपण विकत पण घेऊ शकतो तिथनं. आणि त्याच्यानंतर पुढे गेलो की मग सरस्वती नदीचं मंदिर आहे. अच्छा. नदीचं मंदिर. नदीचं मंदिर. आपल्याकडे गंगा मंदिर, गोदावरी मंदिर असतं ना, असं. तसंच ते पण आहे. आतमध्ये आता त्या विठ्ठल रुक्मिणी सुद्धा तिथे आहेत. ओह. काही वर्षांपूर्वी जे लोक 5-6 वर्षांपूर्वीच्या आधी गेलेत, माणा गाव म्हणजे भारतातलं शेवटचं गाव होतं. आणि तिथे सतत एक पाटी दिसते, म्हणजे भारत का आखरी गाव, चाय का आखरी दुकान असं म्हणतात. हां. आता काही वर्षांपूर्वी सरकारने काय केलं की ते गाव पहिलं केलं, जे शेवटचं होतं ते पहिलं केलंय. आता सगळीकडे पाट्या अशा आहेत की भारतातलं पहिलं चहाचं दुकान. ओके. सो ते गमतीदार वाटतं. हां. तिथे हमखास लोक चहा पितातच, कारण ती एक मोमेंट असते. हो. सरस्वती नदीचं तिथे जल मिळतं छोट्या छोट्या कंटेनरमध्ये. आपल्याकडे गंगा जल घेतो आपण, कृष्णा नदी, गोदावरी नदीचं जल घेतो, पण सरस्वती नदीचं पाणी मिळत नाही आपल्याला, ते तिथेच मिळतं. तर असं हे माणा गाव. ह्या गावात लोकांना वाटतं की हे फक्त एक सुंदर एक जागा आहे, तर तसं नाही. हे सुद्धा एक स्वतंत्र तीर्थक्षेत्र आहे. अच्छा. जरी ते तिबेटियन वाटतं ना, ते तीर्थक्षेत्र आहे. त्याचं महत्व म्हणजे इथे महाभारत लिहिलं गेलं. गणेश गुफा इथे आहे, व्यास गुफा इथे आहे. आणि त्या जो खडक आहे ना, अशा पोथ्या पानं कशी तयार होऊ शकतं ना, तसं ते स्ट्रक्चर दिसतं. असं बारीक 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 असे दगडी दिसतात तिथे. तो त्याला म्हणतात की व्यास गुफा. आणि ती कथा सगळ्यांना माहिती आहे, महाभारत कसं रचलं गेलं, कसा श्लोक सांगितला गेला, कुशाग्र बुद्धिमत्तेचे गणेशाने कसं लिहिलं. आणि हे व्यास कठीण श्लोक सांगायचे की त्या वेळात ते अर्थ काढतील आणि ते लिहितील, असं तोपर्यंत त्यांना पुढचा श्लोक सुचेल असं बरोबर. ती कथा आहे. सो ती गुफा तिथे त्या बघायला तिथे मिळते. आहेत. ओ, याशिवाय एक अत्यंत महत्वाची गोष्ट, जी लोक माणा गावला हजारो लोक जातात, कारण खूप टुमदार गाव आहे, फोटोजेनिक गाव आहे. पण तिथली एक महत्वाची गोष्ट सुटते, ती म्हणजे तिथलं क्षेत्रपालाचं दर्शन. त्याचं दर्शन केल्याशिवाय माणा गावाचं पुण्य मिळत नाही, आणि आपल्या बद्रीनाथांचं सुद्धा पुण्य मिळत नाही म्हणजे एक तीर्थयात्रेचं. भैरव. तशाच प्रकारातलं, पण त्यांचं नाव आहे घंटाकर्ण. अच्छा. आणि हे जे माणा गाव आहे ना, त्याचं मूळ नाव आहे मणिभद्रपुरी. त्याचे एक क्षेत्रपाल, तिथलं दैवत. हे स्वतः प्रचंड उग्र, थोडे तेजस्वी होते आणि शंकराचे भक्त होते. अच्छा. इतके की त्यांना विष्णूंचं, नारायणाचं नाव सुद्धा कानावर पडू द्यायचं नव्हतं. पण शेजारीच बद्रीनाथ, सगळे नारायण भक्त नारायण नारायण म्हणायचे. नारायण स्वतः, नारद मुनी स्वतः म्हणायचे. म्हणून यांनी तो आवाज, स्वर कानी पडू नये म्हणून कानामध्ये घंटा बांधल्या. अच्छा. आणि यावरून नाव पडलं घंटाकर्ण. पण तरीही बद्रीनाथांचा उदो सगळीकडे सुरू होता. शेवटी कंटाळून, चिडून काशीला आलेत, महादेवाच्या ठिकाणी, महादेव नगरी, जिथे फक्त महादेवाचंच नाव होतं. हो. महादेवाने सांगितलं की मी इथे आलोय, मला तिकडे फक्त विष्णूंचं नाव ऐकायला मिळतं. महादेव चिडले त्यांच्यावरती की अरे, तू ज्यांचं नावाला टाळायला इथे आलाय त्यांचं नाव मीच घेत असतो, तेच माझे गुरु आहेत. आणि ज्या मुक्तीसाठी तू इथे आलाय काशीमध्ये, मी काशीमध्ये मुक्ती देतो, पण ते मुक्ती देताना त्या तारक मंत्र तू सांगतो, तो नारायणाचाच तारक मंत्र सांगतो. त्यामुळे तू परत जा आपल्या गावी, म्हणजे मणिभद्रपुरी, माणा गावला, आणि तिथे आता विष्णूंची उपासना सुरू कर, ते माझेच गुरु आहेत. बर. सो म्हणून मग ते माणा गावला परत जातात. आणि त्यानंतर माणा गाव आणि बद्रीनाथ यांचं एक वेगळं नातं तयार झालंय की मणिभद्रपुरीतून, घंटाकर्णांकडून सुंदर रजई हाताने विणून ब्लँकेट, हिवाळा सुरू झाला की बद्रीनाथांना पाठवतात, एक नजराणा पाठवतात. अजूनही जेव्हा मंदिर बंद होतं ना, तेव्हा इथल्या महिला हाताने रजई, ब्लँकेट विणतात आणि ते तिकडे पाठवतात. बापरे. अशी ती कथा आहे.
खूप छान. बद्रीनाथ जेव्हा आपण दर्शन करतो, महालक्ष्मी मंदिर आहे छोटंसं आणि मेन बद्रीनाथ आहेत. जेव्हा आपण प्रदक्षिणा घालतो ना बद्रीनाथांना, तर महालक्ष्मी मंदिर आहे छोटंसं, पण मंदिर एक्झॅक्टली डाव्या साईडला घंटाकर्ण्यांचं मंदिर आहे आणि तिथे लिहिलं आहे क्षेत्रपाल. ओके. म्हणून महत्व, आणि क्षेत्रपालांचं महत्व फार असतं उत्तराखंडात. खाली कांतारा मूव्ही, कर्नाटक, क्षेत्रपाल फार महत्वाचे असतात कारण ते रक्षण करतात गावाचं आणि या सगळ्या गोष्टींचं. असं हे बद्रीनाथ महात्म्य. आणि माणागाव हे सुद्धा तीर्थक्षेत्र आहे सरस्वती नदीचं. खूपच छान. म्हणजे आता ऐकल्यानंतर असं वाटतं की बद्रीनाथ इज कॉलिंग होऊ शकतं ना या सगळ्या गोष्टी. आणखी याशिवाय पांडवांचा सुद्धा अत्यंत महत्वाचा भाग आयुष्यात इथे घालवला त्यांनी. द्रौपदीचा मृत्यू झाला माणागावी. माणागाव हे इतकं महत्वाचं आहे. माणागावात पांडवांचं सुद्धा वास्तव्य होतं. म्हणजे त्याचं महत्व असं की द्रौपदीने देह सोडला तो माणागावात. त्याच्या पुढे आहे वसुधारा, तिथे सहदेवाने देह सोडला. त्याच्या पुढे तर लक्ष्मीवन, तिथे नकुलाने देह सोडला. त्याच्या पुढे तर चक्रतीर्थ, तिथे अर्जुन मृत्युमुखी पडला. आणि त्याच्यानंतर येतं सतोपंथ, बलशाली भीम, तिथे मृत्यू त्याचा होतो. आणि नंतर ती कथा माहिती आहे की कुत्रा येतो, तो यमाचंच एक रूप असतं आणि मग स्वर्गारोहिणी पुढे आहे. तो हा स्वर्गाचा प्रवास आहे पांडवांचा. माणागाव म्हणजे बद्रीनाथ दर्शन करतात ते. केदारनाथला आधीची स्टोरी सगळ्यांना माहिती आहे. केदारनाथ दर्शन, मग बद्रीनाथ दर्शन, माणागावहून त्यांची शेवटचा प्रवास सुरू होतो आणि असे मृत्युमुखी पडत शेवटी युधिष्ठिर स्वर्गारोहिणी सदेह जातो. ही संपूर्ण कथा या माणागावातून आणि बद्रीनाथांतून झालेली आहे. म्हणून इक्वली त्याला महात्म्य आहे, प्रचंड महत्व आहे. खूपच छान. आणि मग आता त्याच्याशीच रिलेटेड पंचबद्री आहेत का? पंचबद्री, सप्तबद्री म्हणतात, पण मूळ जे उत्तराखंडी लोक आहेत ते 5 बद्रीनाथ मानतात. मूळ आहे ते 5 बद्री, पण अजून काही लोक त्याला 7 बद्रीनाथ सुद्धा म्हणतात, म्हणजे सप्तबद्रीनाथ. हे सगळे एकाच यात्रेचा भाग आहेत का? तुम्ही सेपरेटली करू शकता का? बद्रीनाथाला गेले की हे पंचबद्री करतात काय? म्हणजे प्रघात काय आहे? बरेच लोक बद्रीनाथ करत नाहीत, फक्त एक मूळ बद्रीनाथ करतात. आता आपण मूळ बद्रीनाथ आहे ना, त्याचं नाव आहे बद्री विशाल. त्याचं हे नाव आहे. आपण म्हणतो बद्रीनाथ, हे मोघम नाव झालं. त्याचं नाव आहे बद्री विशाल. बद्री विशाल म्हणजे जिथे विशाल वन होतं बोरीच्या झाडाचं, म्हणून बद्री विशाल जे आपण बोललो. आता दुसरं बद्रीनाथ म्हणजे एक प्रकारे पहिलं. आपण आता प्रवास करूयात एक प्रकारे ऋषिकेश हरिद्वार वरून, गंगा स्नान केलं, वर निघालोय. कर्णप्रयागला पहिलं बद्रीनाथ येतो, त्याचं नाव आहे आदिबद्री. तिथे कर्णप्रयागवरून पुढे आतमध्ये रस्ता जातो आणि ते आदि बद्रीनाथ आहे. आता ही सगळी विष्णूंचीच मंदिर? विष्णूंचीच. अच्छा. 5 केदारनाथ आहेत, 5 बद्रीनाथ आहेत किंवा 7 बद्रीनाथ आहेत. ओके. सो पहिल्या विष्णूचं दर्शन झालंय. आता आपण बद्रीनाथ मूळ बद्री विशाल केले. आता आपण आदि बद्री करतो, जे कर्णप्रयाग मध्ये एक आतला रस्ता जातो आणि तिथे आदि बद्रीनाथ आहे. ते पहिलं बद्रीनाथ पण असं म्हणतात. आदि बद्रीला छोटी छोटी मंदिर आहेत विष्णूंची. त्यामध्ये कुबेर मंदिर आहे, उद्धव मंदिर आहे, गरुड, कुबेर, आपले स्वतः बद्रीनाथ, असे सर्व मंदिर आहेत. ते 16 मंदिरं होती. आणि उत्तराखंडी त्यातही गढवाल स्थापत्य, गढवाल आणि कुमाऊ हे उत्तराखंडाचे 2 भाग आहेत हिमालयाचे रेंजमधले. गढवाल हा उंचावरती आहे, कुमाऊ हा छोटासा भाग आहे. पिठा, त्यातले काही जे महाअवतार बाबाजींचा गुहा वगैरे आहे ना, ही कुमाऊ रिजनमध्ये येते. आणि जी केदारनाथ बद्रीनाथ जे उंचावरचे आहेत ते गढवाल रिजनमध्ये येतं. तर त्यांचे स्थापत्य एक प्रकार आहे आर्किटेक्चर मंदिरांचं. त्याच जसं केदारनाथ आहे त्याच प्रकारात छोटी मंदिर आहेत. 16 मंदिरं होती, आता 14 मंदिरं राहिली आहेत. हे झालं आदि बद्रीनाथ. हे मंदिर 16 डिसेंबरला बंद होतं दरवर्षी आणि 14 जानेवारीला मकर संक्रांतीला उघडतं. सो हे एकच महिना बंद असतं, बाकी ते 4 महिने बंद असतं. मेन आहे ते 4 महिने, ते 4 बद्री विशाल 4 महिने. आता आदि बद्रीवरून आपण पुढे जातो योगबद्री. योगबद्री हे उर्धुम नावाचं एक उर्दम अशी एक व्हॅली आहे, खोरं आहे ते. त्या व्हॅलीमध्ये सुंदर हिरवगार जंगल, छोटंसं गाव आणि एकांतात आहे हे मंदिर. औरव नावाचे एक ऋषी होते जे अत्यंत संतापी होते. त्यांचा जन्म मांडीतून झालाय त्यांच्या आईच्या. त्यांनी हे स्थापित केलंय मंदिर. त्यांचा जो मुलगा होता पुत्र या ऋषींचा, त्याचं नाव रुचिक. हे रुचिक परशुरामाचे पणजोबा. म्हणजे इतकं जुनं आणि पुरातन मंदिर आणि त्याला एक वारसा आहे, लेगसी आहे. असं नाही की कोणीतरी बांधून ठेवलंय म्हणून. सो हे आलं उर्धम व्हॅली मधलं आदिबद्री. हे सुद्धा छोटे छोटे काही मंदिर आहेत. हे झालं योगबद्री. आता आपण वर जातो ते योग ध्यान बद्रीकडे.
पांडुकेश्वर नावाचं एक गाव आहे. त्याच्या म्हणजे असं व्हॅलीमध्ये एक प्रकारे दरीमध्ये हे गाव वसलंय. उंचच उंच बर्फ शिखर, गढवाल रेंज, जाळी अशी रांगडा पर्वत आहे तो. त्याच्या खाली व्हॅलीमध्ये गाव आहे. टुमदार गाव आहे, पण गजबजलेलं गाव आहे. तिथे 2 मंदिर आहेत, एक विष्णूंचं मंदिर आणि आणखी कृष्णाचं एक मंदिर म्हणतात ते. तिथे आहे हे योग ध्यान मंदिर. थोडं खाली उतरावं लागतं 200 मीटरपर्यंत. इथे थोडं चालावं लागतं. हे पांडुकेश्वर गाव सुद्धा साधं सुद्धा नाहीये. इथे पांडवांचा जन्म झालाय. अच्छा. पांडू राजा जे होते त्यांना शाप मिळाला होता. तो शाप सुद्धा याच गावी मिळाला होता. आणि कुंती मातेने जे मंत्राने स्मरण केलं, पहिले यमधर्मांना स्मरण केलं मंत्राने, मग युधिष्ठिरांचा जन्म झाला. वायुदेवाला स्मरण केलं मंत्राने, भीमाचा जन्म झाला. इंद्राला आवाहन केलं, अर्जुनाचा जन्म झाला. त्याच्यानंतर मादरी माता जी होती तिने अश्विनी कुमारांना आवाहन केलं आणि मग नकुल आणि सहदेवांचा जन्म झाला. हे सर्व जन्म ह्या पांडुकेश्वरमध्ये झाले आहेत. पांडू राजाचा जो मृत्यू झाला तो सुद्धा पांडुकेश्वरमध्येच झालाय. सो इथे हा अत्यंत महत्वाचा गाव पांडुकेश्वर. तिथे काही त्या खाणाखुणात आता हजारो वर्ष झाली आहे. भीमखोली असं काहीतरी म्हणा की भीमखोली असं काहीतरी नाव आहे. वरती आहे, थोडंफार जाता येत नाही पण आहे वरती. भीमाचा जन्म जिथे झाला तिथे आहे. हे पांडुकेश्वर. इथे आपण 4थं एक प्रकारे बद्रीनाथचं दर्शन करतो. यानंतर मग कुठल्या बद्रीचं दर्शन घेणार आपण? यानंतर आहे वृद्ध बद्री. वृद्ध बद्री. हा. नारदांनी उपासना केली महाविष्णूंची आणि त्यांना दर्शन दिले का वृद्ध, म्हणजे एका वृद्धाच्या रूपात. ती ही जागा आहे वृद्ध बद्री. हनुमंतांकडे काही सिद्धी होत्या, अणिमा, लघिमा, गरिमा, महिमा. अणिमा म्हणजे सूक्ष्म रूप धारण करू शकायचा हनुमान. महिमा म्हणजे विशाल रूप, गरिमा म्हणजे जड, आणि लघिमा म्हणजे अगदी सूक्ष्म पंखासारखं हलकं करायचे. हे जे गाव आहे, अणिमठ गाव आहे, या गावामध्ये हे वृद्ध बद्री आहे. इथेच नारदांनी उपासना केली. नारदांना सिद्धी प्राप्त झाली, ती म्हणजे अणिमा. अणुरूपात कुठेही ते भ्रमण करू शकायचे. त्या अणिमा सिद्धीमुळे नाव आहे गावाचं अणिमठ. हे आहे अणिमठामध्ये वृद्ध बद्री. इतकं सुंदर टुमदार गाव आहे. म्हणजे माझं सगळ्यात आवडतं बद्रीनाथ हे आहे. आतापर्यंत आपण डोंगराच्या खाली मंदिर बघितले सर्व बद्रीनाथ. बद्री विशाल असू दे, योगनाथ मंदिर असू दे, योग बद्री असू दे, सगळे व्हॅलीमध्ये आहेत, आतमध्ये खाली. हे पर्वत डोंगराच्या उतारावरती आहे. म्हणजे डोंगराचा उतार आहे, एक पायवाट जाते छोटीशी. पायवाटीने आपण जायचं. अगदी 15-20 खूप झाले 10-15 घरं असतील. त्या घराच्या पुढे छोटासा 2 गाई बांधला गोठा. उतार, डोंगराचा उतार. तिथे अंगणामध्ये छोटी शेती केली आहे त्यांनी, अगदी छोटी छोटी शेती. आणि तिथे 10-12-15 गावांमध्ये, घरांच्या गावामध्ये वृद्ध बद्रीचं स्थान आहे. आणि असं जसं आपल्या केरळ किंवा कोकणामध्ये जे मंदिर असतात, थोडेसे झुकते मंदिर असतात, तसंच हे मंदिर आहे. मंदिरं अगदी छोटी आहेत पण त्याचं महात्म्य हजारो वर्षांपूर्वीच आहे. सो हे वृद्ध बद्री. तरी पण त्यांना फार काही आपल्या म्हणजे बघण्यात नाही येत किंवा लोक नॉर्मली जात नाही तिथे. आणि हे केलं पाहिजे असं म्हणतात, कारण शास्त्रोक्तरित्या हे संपूर्ण परिक्रमा आहे बद्रीनाथांची एक प्रकारे. पंचबद्रीनाथ, सप्तबद्रीनाथ. अणिमठामधले वृद्ध बद्री. त्याच्यानंतर एक येतात ते म्हणजे भविष्य बद्री. हे खूप महत्वाचं आहे. बद्री विशाल आपलं प्रमुख मंदिर आहे. आधी नर आणि नारायण ह्या 2 पर्वतामध्ये बद्रीनाथ वसलेले आहेत. पाठ आहे त्यांची नारायण पर्वताकडे आणि चेहरा आहे नर पर्वताकडे. एक राहिलं मगाशी सांगायला की नर आणि नारायण पर्वत म्हणजे कोण. नारायण म्हणजे कृष्ण आणि नर म्हणजे अर्जुन. तो पर्वताचं रूप आहे ते. मधून अलकनंदा वाहते. जेव्हा काही वर्षानंतर नर आणि नारायण पर्वत हळूहळू जवळ यायला लागली आहेत आणि काही वर्षांनी ते पूर्ण एकरूप होणार आहे. रस्ता बंद होईल बद्रीनाथ म्हणजे बद्री विशालला जाण्याचा. त्याच्यानंतर भविष्यात कोणतं दर्शन करायचं तर हे भविष्य बद्रीचं. हे ऑलरेडी सांगून ठेवलंय शंकराचार्यांनी त्या शतकामध्ये, 8व्या-9व्या शतकामध्ये तिथे शिळा स्थापन केली आहे. हजारो वर्षानंतर ते नर आणि नारायण पर्वत एकरूप होतील आणि भविष्य बद्रीनाथचं दर्शन सुरू होईल. बापरे. असं शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे आणि ते स्थापन केलेली आहे शिळा. आणि ते जवळ यायला सुरुवात झालेली आहे. इकडे जवळ यायला सुरुवात झाली आहे आणि इकडे भविष्य बद्रीनाथांची शिळा विष्णू रूपात अवतरण घ्यायला लागली आपोआप. हळूहळू चेहरा निर्माण झालाय. मांडी, पाय,
पद्म चक्र हळू थोडे थोडे दिसायला सुरुवात झालेली आहे. हजारो वर्ष लागतील त्याला, पण एकदा तसं होणार आहे. कल्पांत असेल जे काय असेल ते, आणि तेव्हा भविष्य बद्रीनाथ सुरू होईल. म्हणजे सर्व दर्शन भविष्य बद्रीला होतील. तेव्हाचे मनुष्य कसे असतील, काय उंची असेल हे माहिती नाहीये, पण ते भविष्य बद्री छोटंसं गाव आहे पण उंचावर आहे. 9,000 फूटच्या वर आहे आणि इथे फक्त बर्फ थोडाफार असतो कधी कधी नोव्हेंबर ऑक्टोबर महिन्यापासून. पण पूर्ण प्रवास आपला हा गाडीने होतो. अच्छा. कुठे ट्रेक नाहीये. ट्रेक नाहीये. पूर्वी अगदी आतापर्यंत वृद्ध बद्रीपर्यंत नाही, जेव्हा आपण भविष्य बद्रीला जायचो 2 दिवसांचा ट्रेक असायचा आणि रिस्की ट्रेक असायचा. आता तिथे वाहन जाऊ शकतं सहजपणे, डांबरी रस्ता झालाय. अच्छा. आता फक्त 100 ते 200 मीटर चालायचं आहे. पण केदारनाथचे तर खूप हाल केलेत. बद्रीनाथ सुद्धा तसंच कमर्शियल होत आहे, पण किमान जर 1000 लोक जात असतील तर 990 लोक जातात बद्रीनाथला येतात. आणि 5 बद्रीनाथ तर अगदी शांत आहेत. म्हणजे तुम्ही ते त्याचे व्हायब्रेशन्स घेऊ शकता, तिथे आनंद घेऊ शकता, किंवा जे आता तुम्ही सांगताय म्हणजे जे आपण बोलतोय सगळ्या घटना, तिथे किमान तुम्ही त्याचा अनुभूती तरी घेऊ शकत असाल. अगदी. आणि खूप सुंदर आहे. हिमालय पर्वत, हिमाच्छादित शिखर दिसतात. तिथलं अन्न गडवाली फूड असतं, गरम गरम तिथलं सुग्रास अन्न असतं. आणि हिमालयातली मॅगी काही वेगळीच असते शेवटी एक, किंवा हिमालयातलं छोले भटुरे आणि ते चविष्ट अन्न असतं. लोकल फूड. तिथे बिच्छू घासचा साग करतात, भाजी करतात. जो बिच्छू घास जो मी अनुभवलाय, स्पर्श झाला एकदा मला काश्मीरमध्ये, प्रचंड वेदना. म्हणजे फक्त स्पर्श जरी केला तरी आपण त्याचं तिथे ते साग करतात, भाजी करतात. सो तिथलं वेगवेगळं अन्न असतं. आणि ही खूप सुंदर यात्रा आहे, हिमालय यात्रा आहे मुळात. आपण जेव्हा म्हणतो बद्रीनाथला जातोय मी किंवा चाललो आहे का, म्हणजे जातोय, प्रत्येक पावलावरती आपलं पाप नष्ट होतं असं म्हणतात. आत्मिक प्रवास आहे. आत्मिक प्रवास आहे. हिमालय म्हणजे तोच ना भाग शेवटी. तुमची एकट्याची यात्रा खरं तर तिथे चालू असते. अगदी. खूपच छान. त्यानंतर एक बद्रीनाथ आहे, त्यानंतर अर्धबद्री. अच्छा. हे जोशीमठ आणि तपोवनच्या भागात येतं, जे आता नाहीये. हे पूर्वी होतं, आता नाहीये. अर्धबद्री नाहीसं झालं, नाहीसं म्हणतात. आता कदाचित एक असंही म्हणतात लोक की 2013ला जो प्रलय आला त्यानंतर 3 वर्षापूर्वी परत तिथे पूर आला होता. सो अर्धबद्री अगदी छोटंसं जागा होती, छोटंसं मंदिर, ते आता नाही राहिलं. सो अर्धबद्री नाहीये. मला तरी मिळालं नाही शोधूनही. गुगल मॅप सुद्धा मला तेच दाखवत होता तपोवन जागा, तो ते नाहीये. एक सप्तबद्री म्हणजे हे झालं 6वं बद्री, आणि त्याच्याऐवजी 6 बद्री झालेत, सप्तबद्रीतलं अर्धबद्री आता नाहीच आहे. जे जोशी मठ म्हणतो आपण, ते आहे मूळ नाव ज्योतिर्मठ. जसं आपण दीपक जोशी नमोस्तुते केलाय, दीपक ज्योती नमोस्तुतेला, तसंच त्या ज्योतिर्मठाला जोशी मठ केलाय. तिथे आहे नृसिंहाचं मंदिर. ते खूप महत्वाचं मंदिर आहे आणि खूप सुंदर जागा आहे. विशाल म्हणजे प्रांगण आहे. एक झरा वाहत असतो हलकासा, आणि गार पाणी असतं, आणि आतमध्ये आपलं नृसिंह मंदिर आहे. तर नृसिंह बद्री म्हणून हे सप्तबद्रीतलं आता ते त्याला ऍड केलं गेलं आहे. तसे मूळ 5 बद्रीनाथ आहेत. सो अर्धबद्री नाही आहेत, आता हे नृसिंह बद्री जोशी मठातलं म्हणजे ज्योतिर्मठातलं. मग या बद्रीनाथाची जर यात्रा करायची असेल तर बेस्ट सीझन कोणता आहे त्यासाठी? एक तर सुरुवातीला एप्रिल मे मध्ये, जेव्हा आपल्या अक्षय तृतीयेनंतर आपलं कपाट उघडतात केदारनाथ आणि बद्रीनाथ, तेव्हा प्रचंड गर्दी असते. अर्थातच. तरी लोक जाणारे जातात, तेव्हा लोक जातात एकतर. त्यानंतर पाऊस सुरू होतो, श्रावण महिना, लँडस्लाईड. आजही कालही सतत लँडस्लाईड सुरू आहे. आत्ता चमोलीला जो फ्लड आला, पूल वाहून गेला पुरामध्ये, आणि खूप भयंकर आहे. त्यामुळे ऑगस्ट महिना सोडायचा आणि सप्टेंबरच्या शेवटी किंवा मिड सप्टेंबर पासून मग वातावरण स्वच्छ होतं. मग त्या काळामध्ये जर तुमच्यासोबत यात्रा करायची असेल तर ते पॉसिबल होऊ शकतं? हो, सप्टेंबरच्या एंड, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर, मिड नोव्हेंबर पर्यंत. मागच्या वर्षी पहिल्यांदा असं झालं इतिहासामध्ये की बद्रीनाथ खूप दिवस सुरू होतं. म्हणजे केदारनाथचं कपाट बंद झालं आणि तिथून 25 दिवस, कदाचित 1 महिना बद्रीनाथ सुरू होतं, बद्री विशाल. अच्छा. त्यामुळे खूप दर्शन करता आलं. आणि थंडी खूप असते मात्र. मग आता याच्यासाठी ट्रेकिंग नाहीये? ट्रेकिंग नाहीये. डायरेक्ट मंदिरापर्यंत तुम्ही बसनी किंवा जे काही व्हेकल असेल जाऊ शकता. सहज 5ही बद्रीनाथ, अगदी 7ही बद्रीनाथ आपण सहजपणे व्हेकलनेच जाऊ शकतो, आणि व्हेकलनेच जातो. आणि किती उंचावर आहे, म्हणजे त्याचा श्वासाचा काही गणित आहे का? त्याचं काय ऑक्सिजन लेवल कमी झाली असं काही? असा त्रास होत नाही, फक्त थंडीचा त्रास होतो. बद्री विशाल जे आहे ना, ते 10,300 फुटांवरती आहे. इतका त्रास होत नाही श्वासाचा, जो केदारनाथला होतो. केदारनाथ 12,000च्या वर आहे, नक्कीच त्रास होतो. आणि ट्री लाईन हा एक शब्द आहे, जिथनं झाडं बंद होतात,
वृक्ष लाईन जिथे दिसतात ना ते 8 ते 9,000 पर्यंत, त्याच्यावर झाडं दिसत नाहीत. सो 9,000 पर्यंत ऑक्सिजन भरपूर असतो. बद्रीनाथ 10,200 वर आहे फुटांवरती, सो भरपूर ऑक्सिजन असतो. त्याच्या खाली भविष्य बद्री 9,200 फूट, तिथे पण त्रास होत नाही. त्याच्यानंतर जे बाकी बद्रीनाथ आहे ते सर्व 4,000 फूट, 5,000 फूट, म्हणजे नॉर्मल, अगदी नॉर्मल. म्हणजे श्वासाचा काही त्रास नाही. नाही, थेटपर्यंत तुम्ही जाऊ शकता. आणि तुमच्यासारखे तज्ज्ञ असतील तर गोष्टी रूपातनं माहिती मिळू शकते की जे हिडन पॉइंट्स आपण म्हणतो ते पॉइंट्स तुम्ही दाखवाल त्यामध्ये. हो, हे बरोबर. हे मी दाखवतो. मला एक आवड आहे, लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला बघायला आवडतो, तो दाखवतो आणि मला सगळं सांगायचं असतं ते. कारण नॉर्मली जेव्हा ट्रॅव्हल आपण इतर चौकशी करतो, म्हणजे मी जेव्हा चौकशी केली तेव्हा हे कुठल्याच गोष्टींची मला माहिती नव्हती. हे काहीतरी वेगळं ऐकायला मिळालं आज. मी हे पंचबद्रीनाथ कधी शोधून काढले होते दिवाळी अंकात, जेव्हा मी 2007, 8, 9, 10 मध्ये दिवाळी अंक मी खूप जमा करायचो, तेव्हा मला कोणीतरी हे लिहिलेलं आर्टिकल होतं 5 बद्रीनाथ. तेव्हा मला कळलं की गंगोत्री म्हणजे गंगेचा उगम नाही, गंगोत्री ग्लेशियर आहे, असं माहिती मी जमा करत गेलो. तर तिथून मला नवग्रह कळले, मग त्यानंतर मला पंचबद्रीनाथ कळले, पंचकेदारनाथ कळले. आता पंचप्रयागाबद्दल बोललात, मग ती पण यात्रातून येतोस का? हा, पंचप्रयाग सुद्धा यामध्ये यात्रा होते. याची सुरुवात कशी झाली मी सांगतो. एक काहीतरी क्लिक होतं ना गोष्ट. मी पहिल्यांदा जेव्हा गेलो केदारनाथ बद्रीनाथला, तेव्हा मला सुंदर तिथे प्रयाग दिसले. प्रयाग म्हणजे 2 नद्या जिथे मिळतात, संगम होतो, तिथे प्रयाग. आमच्या ड्रायव्हरने नाही, तो का उत्साही नव्हता प्रयागला जायला, कोणीच जात नाही म्हणे. म्हणजे आजपर्यंत तिथे प्रयागला कोणी स्पर्शही करत नाही, फक्त दुरून गाडीतनं दिसतंय ते बघा, 1 मिनिटं काही थांबवेल तो आणि मग पुढे निघायचं. केदारनाथ बद्रीनाथचे ठराविक त्यांचा पॅकेज असायचं त्यांचं. आणि मला ते पटलं नाही. म्हणजे मला मी नाराज झालो, कारण नद्या दिसणं बघणं इतकं सुंदर क्षण असतो तो. त्यातही आपल्याकडे नद्या खोल असतात, विशाल असतात, तिथल्या नद्या उथळ असतात थोड्याशा, त्यामुळे खालचं अगदी सुंदर दिसतं. तर मला ते नद्या संगम करायचा होता, तरी हट्टाने मी देवप्रयाग केलं. आपण जेव्हा हरिद्वार किंवा ऋषिकेश्वरनं बद्रीनाथ, केदारनाथ कुठे जायला निघतो ना, तर पहिला प्रयाग लागतो आपल्याला. पहिला प्रयाग वाटसरून ना, जो पहिला प्रयाग असतो तो देवप्रयाग. प्रयाग म्हणजे अगेन मी सांगेन की 2 नद्यांचा संगम असणारी जागा, राईट. आपला जो पहिला प्रयाग आहे तो देवप्रयाग, पण टेक्निकली खरोखरीत्या तो 5वा प्रयाग, कारण वरून नदी सुरू झाली आहे ना, गंगा नदी. हा आपण खालून वर चाललोय, सो आपला 5वा प्रयाग मूळचा, पण आपल्यासाठी आपण वर जातोय म्हणून पहिला प्रयाग. गाडी थांबवतो आपण डाव्या साईडला, आणि असा हायवे आहे तो, उजव्या साईडला दरी आहे, आणि फक्त खाली वाकून बघितलं तो क्षण अजूनही आठवणीत राहील आणि प्रत्येकाच्या आठवणीत राहील. एक डावीकडनं असा वाय आकार निर्माण होतोय, डावीकडनं भागीरथी नदी येते, जी फिरोजा रंगामध्ये, स्वच्छ हिरवळ निळसर रंगातली, उत्साहात धावणारी. आणि पुढून येते अलकनंदा, ती थोडीशी मातकट, थोडी हेवी, शांत, त्यांचा तिथे संगम होतो. अलकनंदा आणि भागीरथी, गंगा नदी म्हणून कोणी म्हटलं नाही याला. ही जागा आहे देवप्रयाग. हा जो प्रवाह 2 मिळतोय ना, हे गंगेचं खरं स्थान आहे. ह्या प्रवाहाला नाव होतं गंगा. इथून गंगा नदी सुरू होते. मग आपण वर जातो. तर मी अगदी ठरवून, आवर्जून आणि हट्टाने खाली गेलो. बऱ्याच पायऱ्या आहेत, कारण उंचावर आणि खाली नदीच्या किनारी पोहोचतोय. छोटंसं गाव आहे डोंगरावरती, खूप टुमदार गाव. आणि देवप्रयाग गाव आयुष्यात एकदा तरी किमान बघावं. पायऱ्या उतरताना अंगणवाडी, छोटी शाळा, ग्रामपंचायत, वसलं गाव सगळं दिसतं. शाळेची मुलं खेळत असतात छोट्याशा. आता जिथे डोंगराचा उतार आहे तिथे ग्राउंड तर नसेलच ना नॅचरली, तिथे ते त्या जागेत ऍडजस्ट करताय, खेळतात आहे, सगळं आहे तिथे. आणि खाली नदीच्या किनारी आम्ही जेव्हा गेलो, 2 नद्या डोळ्यांनी दिसतात. एक मातकट डावी साईडला आपण जेव्हा खाली उतरतो ना, डाव्या साईडला अलकनंदा असते, उजव्या साईडला भागीरथी असते. त्या 2 एकमेकांमध्ये संगम होत असतो. त्याच्या जवळ 2 पावलं उमटली आहेत काहीशी, ते श्रीरामांची पावलं आहेत. रावण वध झाल्यानंतर त्या प्रायश्चित्तामध्ये त्यांनी इथे तपश्चर्या केली. इथे श्रीरामांनी तपश्चर्या केली आहे. वरती आपण जेव्हा खाली पायऱ्या उतरायला लागतो ना, वरून हायवेवरनं खाली त्यांना डावीकडे क्षेत्रपालाचं मंदिर आहे, दर्शन त्याचं करायचं. पायऱ्या उतरायला लागायच्या. काही पायऱ्यांनंतर, 500 पायऱ्यानंतर की काही पायऱ्यांनंतर डाव्या साईडला रघुनाथ मंदिर आहे, ते विष्णूंचं मंदिर आहे. आणि हे असं काही सामान्य मंदिर नाही आहे, तर 108 दिव्य देसम जे म्हणतो आपण, विष्णूंची मंदिर आहे. पहिलं मंदिर कावेरी बेटातलं तामिळनाडूमध्ये श्रीरंगम आहे, तिथून आपण नेपाळपर्यंत मंदिर आहेत, त्यातलं हे एक मंदिर आहे.
इतकं ती महत्वाची जागा आहे महात्म्य आहे. देवप्रयाग. हम्म. आपण खालून वर येतो मग. तर मला हे जाणवं की पूर्ण प्रयाग मला करता आले नाही. तेव्हा मी ठरवलं की मला सर्व प्रयाग करायचे आहेत. स्नान नाही करू शकत, बर्फासारखं थंड पाणी असतं, उत्साही करतात सुद्धा सुरक्षित पायरीवर बसून, पण किमान स्पर्श करावा पाण्याचा आणि थोडं प्रोक्षण करावं. मग हा झाला पहिला प्रयाग आपल्यासाठी. नंतर आपण पुढे जातो, तो येतो रुद्रप्रयाग. बर. हा म्हणजे हरिहर, नारायण आणि महादेव यांचा संगम आहे एक प्रकारे. मंदाकिनी येते केदारनाथ वरनं आणि बद्रीनाथहून येते अलकनंदा, त्यांचा संगम आहे. मंदाकिनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नद्यांचे संगम होतात तिथे. संगम एक मंदिर, तिथे एक मंदिर. मग मूळ ते संगम मंदिर हे आपण महात्म्य आहे. करेक्ट. मंदिर हे आपण मानतो, मूळ जागा आहे निसर्गाचे पंचतत्वांची पूजा, ही संगम. करेक्ट. रुद्रप्रयाग म्हणजे मंदाकिनी अलकनंदा अत्यंत महत्वाचा प्रयाग आहे हा. त्याच्यावर आपण जातो कर्णप्रयागला. इथे कर्णाचा शेवटचे अंतिम संस्कार झाले आहेत. कर्णाची मूर्ती आहे इथे. कर्णाने जी सूर्याची उपासना केली ती सुद्धा इथेच केली असं म्हणतात. हा कर्णप्रयाग. इथे अलकनंदा आणि पिंडारी नदीचा संगम होतो. ओके. सुंदर संगम, म्हणजे संगमाचं वर्णन इतकं आहे की ते बघत राहावंसं वाटतं. देवप्रयाग तर नेक्स्ट लेवल आहे. हे 3 संगम झाले. कर्णप्रयागच्या नंतर परत वर जातो आपण आणि नंतर होतो नंदप्रयाग. कृष्णाला ज्यांनी वाढवलं, नंद बाबा म्हणतात, त्यांचा इथे संबंध आहे. तो इथे नंदप्रयाग. इथे अलकनंदा आणि नंदाकिनी यांचा संगम आहे. त्याच्यावर आपण जातो विष्णुप्रयाग. इथे अलकनंदा आणि ढवली गंगा असं नाव आहे, ह्यांचा संगम होतो. अशा सर्व नद्या मग देवप्रयागला गंगा म्हटलं तिचा आणि मग पुढे ती वाहत जाते हरिद्वारकडे. अशा 5 प्रयाग. आणि बरेच लोक, कोणीच लोक म्हणजे बघतो ना मी तर 1000 पैकी एकही व्यक्ती खाली एकदा उतरत नाही देवप्रयागला. कारण रिस्क आहे म्हणून उतरत नाही का, माहित नाही म्हणून उतरत नाही? ड्रायव्हर टाळतात. अच्छा. कारण वेळ जातो आणि कोणाला उत्साह नाही ना. बघतात, दुरून बघतात, वरून फोटो काढतात, वरून सुद्धा खूप सुंदर दृश्य दिसतं, पण खाली कोणी जात नाही. आणि तुम्ही रिस्क म्हणता ना, तर खाली जाताना पायऱ्या आहेत आणि वर त्यांना पायऱ्या चढाव्या लागतात. बरोबर आहे. त्या गावातल्या बायका माणसं अंगावर सिलेंडर घेऊन त्या अख्ख्या पायऱ्या वर चढतात रोज, आणि त्यांचा प्रवास तोच तिथे असतो. म्हणजे ते लोक रोजचं जीवन असं पायऱ्या चढून उतरूनच करतात. त्याच्यामुळे ते बघत म्हणजे आपला फील होतं ह्या गोष्टी, ह्या सर्व प्रयाग. खरंय. त्याचं एक वेगळंच महात्म्य आहे. आणि आता वर्णन रूपाने तरी तिथे जाऊन आल्यानंतर असं वाटतं की एकदा तरी दर्शन घेतलं, एकदा तरी केलं पाहिजे. आणि सोपं आहे प्रयाग करणं. एक आठवण सांगतो प्राण्यांची. मला तुम्ही आठवलं व्हिज्युअली. मला जेव्हा मी पहिल्यांदा खाली उतरत होतो देवप्रयागला, सरळ सोट पायऱ्या आहेत 180 डिग्री सारख्या अशा. एक मोठा वळू 200-300 किलोचा जाड. प्राण्यांना किती उपजत बुद्धी असते ह्याचं मी उदाहरण देतोय. आता पायऱ्या म्हणजे जास्त लांब रुंदी नसलेल्या, जर एक 200-300 किलोचा वळू सांड उतरतोय सरळ सोट, त्याचे पाय तुटतील वजनाने. असं डायरेक्टली उतरतोय तर, कारण डायरेक्ट खाली उतर आहे, किंवा त्याचं वजन पेलवणार नाही पायाने, तो खाली म्हणजे खाली पडू शकतो, तो घसरू शकतो. तो ज्या प्रकारे तो जात होता ना, ते मला इतकं विचार करायला इतकं सुंदर वाटलं. तो काय करायचा, तो वळू तो तिरपा जायचा पायऱ्यांवरती, मग परत असा वळायचा, एक पारी उतरायचा, मग परत तिरपा जायचा, झिगझॅग जायचा. काय होतं, त्याने सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीला त्याने बरोबर टॅकल केलं, मॅनेज केलं, की पायांवरती पूर्ण त्यांचा वजन नाही होऊ दिलं. इतकं 200 किलोचं पायांतर राहिलेच नसते, पाय उतारावर खाली पडला असता. तो असा झिगझॅग हळूहळू आणि शेवटपर्यंत उतरला आणि तसाच मग वर गेला. तर ही उपजत एक प्राण्यांनाही उपजत गोष्टी, एक बुद्धी निसर्गाने दिली आहे. हे देवप्रयागची माझी एक आठवण आहे सुंदर. तर असे हे 5 प्रयाग आपण करतो. सुरक्षित असेल आणि पाऊस नसेल, तेव्हा पाण्याचं टेन्शन नसेल, पोलिसांनी सोडत जाऊ देत असेल तरच आपण करतो. पण हे 5 प्रयाग माझी स्वतःची आवड आहे म्हणून कारण मला आवडतं. लोकांना ज्या प्रकारे एन्जॉय करतो, मनमुराद आनंद निसर्गाचा आणि देवाचा जे आवड आहे, तर तसंच मला लोकांना न्यायचं असतं. बरोबर आहे. म्हणजे साधारणतः याला वयोगटाचं म्हणजे वयाचं पण बंधन आहे का, उतरायचं खाली किंवा जायचं? काय कुठलंच वयोगटाचं बंधन नाहीये. एक व्यक्ती बघितली मी स्वतः, म्हणजे आता मी अमरनाथला जेव्हा एकदा गेलो होतो, तिथे एक पाय नसलेली व्यक्ती कुबडीच्या सहाय्याने चालली होती. अमरनाथ. इच्छा असेल तर तुम्ही कुठेही जाऊ शकता, तो प्रश्नच नाही. वयाचा तरी साधारणतः 80 वर्षांची सुद्धा जाऊ शकते. फक्त एक महत्वाचं, हृदय
आणि श्वास, हृदयाची शक्ती ठीक आहे ना, ECG काढून घ्यायचा. हे माझं ठरलं. इव्हन गिरनारला जरी जात असेल कोणीतरी म्हणतो की ECG काढा, हृदय चांगलं ठेवा, कारण पायऱ्या महत्वाच्या, पायऱ्या वजनदार एक असतं. नाहीतर विमान सुद्धा आपलं 24,000 फुटांच्या वर जातं. काही त्रास होतो का? कारण ऑक्सिजन मिळत असतो ना आपल्याला. तसंच इथे आपण व्हेकलने, वाहनाने प्रवास करतोय, ऑक्सिजन मिळत आहे, म्हणजे सगळं शांत, सगळं चांगलं होऊ शकते. म्हणजे सगळं जे इच्छुक आहेत, ज्यांना खऱ्या अर्थाने हा निसर्ग आणि देवाचा आनंद घ्यायचा असेल, त्यांना तुम्ही नक्कीच या बरोबर घेऊन जाऊ शकता. सो अशी ही पंचप्रयाग आणि सप्तबद्री किंवा पंचबद्री असं एक कम्प्लीट ही यात्रा होते. पॅकेज टूर आहे. त्यात एक सांगायचं, धारी देवी. धारी देवी ही अख्ख्या उत्तराखंड, म्हणजे 4 धाम जे नाही आहेत 4 धाम, पण 4 स्थानं आहेत, यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ, यांची संरक्षक देवता आहे धारी देवी. 16 जून किंवा 1-2 जून अलीकडे तिचं एक तिथे धरण बांधणार होते, म्हणून ती मूर्ती उचलली, दुसरीकडे ठेवली. त्याच्या 24 तासाच्या आत काही तासामध्ये प्रलय आला. जे शोराबारी ग्लेशियर तुटलं आणि प्रलय आला. ह्या देवीच्या अशी श्रद्धा, असं म्हणतात की देवीला तिथून नेलं म्हणून. मग ताबडतोब देवीला परत तिथे बसवलं. ही देवी तीक्ष्ण उग्र देवी आहे. सो हिचं पहिले दर्शन करायचं, कारण हिला दर्शन केल्यानंतर आपण सगळं 4 धाम किंवा 4 जागा करू शकतो. सो ही धारी देवी सुद्धा आपण दर्शन करतोच. अच्छा, सुंदर आहे हे. म्हणजे ऐकूनच इतकं छान वाटतंय की दर्शन किंवा निसर्गाचा आनंद, तेव्हा भक्ती याचा अनोखा संगम होऊ शकतो जर आपण ही पंचबद्री पंचप्रयाग यात्रा केली तर. खूपच छान. 5ही महाभूत आपल्याला इथे आशीर्वाद मिळतो एक प्रकारे. खरंच ब्लेसिंग. थंडी वातावरण, सुग्रास अन्न, प्रवास, डोंगर दऱ्यातनं प्रवास आणि हिमालय, साक्षात हिमालय, इकडे महादेव, इकडे विष्णू, सगळं काही आहे. भारतच इतकं सुंदर आहे, तर या निमित्ताने ती पण एक अनोखा तुम्हाला भारताचं सौंदर्य अनुभवायला मिळतं. बद्री विशाला जाताना हनुमान चट्टी पण येते, जिथे भीम आणि हनुमानाची भेट झाली महाभारताच्या पर्वामध्ये. अच्छा. ती आहे हनुमान चट्टी जागा. म्हणजे ते गर्वहरण. आपण हनुमान चट्टीला दर्शन करतो, नारळ वाढवतो किंवा ठेवतो, आणि मग आपण बद्रीनाथांच्या बद्री विशालच्या दर्शनाला जातो. इतक्या सगळ्या यात्रा तू नेहमी करतोस, म्हणजे तुझ्या बोलण्यातनं सगळं जाणवतं की तू डीपमध्ये या सगळ्या गोष्टी अनुभवल्यात. तर स्पिरिच्युअल लेवलला तुला काय वेगळे पण जाणवतं जेव्हा तू अशा हिमालयीन यात्रा करतो किंवा वेगळ्या शोधत फिरतोस, तर काय तुला जाणवतं? माझं एक नेहमी म्हणणं असतं की प्रत्येकाच्या आयुष्यात 2 एक फेज असते, की एक माउंटेन्स फेज, पर्वतामध्ये जायचं आहे, विचार करायला, चिंतन करायला, गोष्टी शोधायला, आत्मिक लेवलवरती, मानसिक लेवलवरती आणि बाहेर प्रत्यक्ष सुद्धा. आणि नंतर दुसरी ते समुद्रावरची एक फेज, जिथे लाईफ सेटल झालं असतं, एन्जॉय तुम्ही करू शकता. पर्वत तुम्हाला बरंच काही सांगतात, बरंच काही देऊन जातात. उत्तराखंडातली सकाळ खूप सुंदर असते, पण संध्याकाळ अंगावर येणारी असते. तिथे संध्याकाळ 5-5:30ला संध्याकाळ होते आणि थोडी भीतीदायक वाटते. अंगावर असं काहीतरी जडपणा येतो. तिथली सकाळ मात्र प्रचंड सुंदर असते. सो हिमालय, तिथली ही जागा कुठेतरी चिंतन करायला लावते, काहीतरी सिंहावलोकन करायला लावते. सो ह्या जागा आपल्याला भरपूर काही देतात. आपला फिजिकल फिटनेस समजतो, आपली ऍडजस्टमेंट आपण किती करू शकतो ते कळतं, श्वास, आपला एन्ड्युरन्स किती आहे, हे सगळं आपला हिमालय, डोंगर रांगा आपल्याला सांगतात. नक्कीच. आणि तिथं आपल्याला भरपूर काही मिळतं. म्हणजे फक्त देव ज्याचा विश्वास नाहीये, नास्तिक लोक सुद्धा इतकं काही तिथे हिमालय देतो, हे बद्रीनाथ देतात, कारण तिथलं स्थापत्य आहे तसं, उत्तराखंडी स्थापत्य. तिथली ऊर्जाही तुम्हाला अनुभवता येते. आणि असं म्हणताय, असं ऐकून आहे मी स्वतः अनेक वर्षांपासून, की बद्रीनाथ हे जसं तिरुपती आहे ऐश्वर्य देणारं दैवत, तसं बद्रीनाथ सुद्धा आहे. ते तुम्हाला दरिद्री होऊ देत नाहीत. सो ते एक महत्व आहे बद्री विशालांचं. शिवाय एकादशी, ही जी एकादशी व्रत सुरू झालं, एकादशीचा जन्म झालाय बद्रीनाथाला. सो तिथून व्रत, काही लोक जिथे त्यांना व्रत सुरू करायचं आहे किंवा जे अनेकांचं वर्षानुवर्ष व्रत आहे त्यांना थांबवायचं आहे, शेवट करायचं आहे, ते बद्री विशालला जाऊन थांबतात. तिथे एकादशीचं व्रत तिथे संपवतात. जगन्नाथपुरीला सुद्धा एकादशीचं मंदिर आहे प्रांगणामध्ये. सो हे 2 मंदिरं एकादशीच्या संदर्भात प्रचंड महत्वाचे आहेत. खूपच छान आणि वेगळी माहिती आहे. आणि मलाही आता पुन्हा टूर करायची इच्छा झाली आहे, तर अनेकांनाही झाली असेल कदाचित. तर तुमचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ज्यांना कुणालाही
यात्रा करायची आहे, त्याला स्पेसिफिक टायमिंग आहे म्हणालात ना, की आता अपकमिंग सप्टेंबर पासून तर दिवाळीच्या थोडं दिवाळीपर्यंत थोडं किंवा दिवाळीनंतर यात्रा सुद्धा होऊ शकते. तर मी अभिजित पानसेंचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ज्यांना कुणाला ही यात्रा करायची आहे ते त्यांच्याशी संपर्क साधू शकतात. आणि आजचा हा एपिसोड म्हणजे एपिसोडच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला जी पंचबद्रींची यात्रा घडवली, पंचप्रयागांची यात्रा घडवली, ती तुम्हाला कशी वाटली हा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ज्यांना इच्छा आहे त्यांना जाता येईल. आणि दुसरी गोष्ट, अनुस्मी चॅनलचे हे एपिसोड तुमच्या आयुष्यात काही व्हॅल्यू ॲड करत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन एपिसोडमध्ये नवीन व्यक्तीसह. नमस्कार. नमस्कार.